सिंहगडची व्हॅली, मी उद्यापासून सिंहगडची व्हॅली वाचवतो आणि माझ्या जीवनाचं ध्येय आहे सिंहगडची व्हॅली वाचवणं, असं का म्हणत नाहीत पुण्यातले तरुण? 100 लोक तिथे तोफा घेऊन बसतात. सगळं पुणं, मोठं पुणं धरू ना, फक्त सदाशिवपेठ, नारायणपेठ आणि कर्वे रोड, म्हात्रे पूल नाही, सगळं मोठं पुणं धरून सुमारे 10 लाख कबुतर असावीत असा माझा अंदाज आहे. कदाचित थोडीशी कमी असतील, जास्त. तर ही कबुतर कशी आली रे? उद्यापासून सगळ्या पुणेकरांनी आणि मुंबईकरांनी ठरवलं कुठल्याही प्राण्याला किंवा पक्षाला खायला घालायचं नाही. जर जगातले सर्वात सुखी कोण असतील तर ते पशु पक्षी. जे कनेक्टेड नाही आहेत त्यांना कनेक्ट करायचं आहे ना, जे डिस्कनेक्टेड आहेत त्यांना कनेक्ट करायचं आहे ना. एक वाघ हा प्राणी एका वर्षामध्ये आपल्या संबंध तिजोरीमध्ये देशाच्या किती चंदा आणतो किंवा किती रुपयांची भर घालतो. जंगल एकोसच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. किरण दादा बरोबर आपल्या गप्पा रंगलेल्या आहेत. किरण दादांनी वेगवेगळ्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज आपल्याला ऐकवलेले आहेत आणि आता जरा सिरियस कॉन्व्हर्सेशन होणार आहे. कारण जंगलात राहताना त्याला आलेले अनुभव किंवा ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्टबद्दल किरण दादा खूप पोटतिडकीने काही गोष्टी बोलतोय, काही गोष्टी सांगतोय आणि अर्थात त्याच्या बोलण्याच्या ओघामध्ये काही विनोदी अंगाने काही गोष्टी त्यांनी कान पिचक्या घेतल्यात खरं तर आपल्या सगळ्यांच्या. तर सुरुवात करूया जंगल एकोसच्या ह्या पुढच्या भागाला. दादा, आणखी एक प्रश्न जो खूप कॉमनली आजकाल डिस्कस केला जातो, हा प्रश्न साधारण उन्हाळा वाढायला लागला की सगळीकडे आपल्याला चर्चा दिसायला लागते, लोकांमध्ये आपापसात डिस्कशन व्हायला लागतात की पक्ष्यांसाठी पाणी ठेवा घराबाहेर किंवा जेवण ठेवा. तर जेवण ठेवू नका ह्या मताचा मी आहे, चारा ठेवू नका ह्या मताचा मी आहे, पण पाणी ठेवणं अयोग्य का योग्य नाही? काय माहिती का, तुम्ही कुठे पाणी ठेवता याला महत्व आहे. तू साधी कल्पना कर की आता आपण प्रभात रोड, भांडारा रोड परिसरामध्ये आहोत. एक छान घर आहे, घराच्या शेजारी बाग आहे, हा, तिथे तुम्ही पाणी ठेवलं. बोका पक्षी ठेवत नाही, मांजरी पक्षी ठेवत नाहीत. तुम्ही पक्ष्यांना आकर्षित करताय, किलबिलाट ऐकू येतं म्हटल्यानंतर तिथली कुत्री मांजरी शांत बसतील का? नाही. मग तुम्ही प्रश्न निर्माण करताय ना, बरोबर आहे की नाही? त्यांना दुसरीकडे जाऊ देत ना, त्यांना फिरू देत, त्यांना व्यायाम घडेल. पुण्यामध्ये माझा असा अंदाज आहे की साधारणपणे 10 लाख कबूतर आहेत. सगळं पुणं, मोठं पुणं धरू ना, फक्त सदाशिवपेठ, नारायणपेठ आणि कर्वे रोड, म्हात्रे पूल नाही, सगळं मोठं पुणं धरून सुमारे 10 लाख कबूतर असावीत असा माझा अंदाज आहे. कदाचित थोडीशी कमी असतील, जास्त. तर ही कबूतर कशी आली रे? त्यांना खायला घालतात. खायला घालणं का चुकीचं आहे? तर तुम्ही त्यांची रसद जर का तोडली, कबुतरांना खायलाच घालायचं नाही. उद्यापासून सगळ्या पुणेकरांनी आणि मुंबईकरांनी ठरवलं कुठल्याही प्राण्याला किंवा पक्षाला खायला घालायचं नाही. जर जगातले सर्वात सुखी कोण असतील तर ते पशु पक्षी. कारण आयुष्यात पहिल्यांदा त्यांना व्यायाम घडणार आहे. अन्न शोधायला बाहेर नाही का पडावं लागेल? आता आयतं खात आहेत ते. हे आपल्या संस्कृतीत नाहीये. कधीतरी एखादी आजीबाई अन्न पाखडताना किंवा दाणे निवडताना 2 दाणे चिमणीला टाकायची, ते इट्स अ डिफरंट स्टोरी. तुम्ही रोज बदा पोतीच्या पोती धान्य टाकताय कबुतरांना खायला, नॉट नेसेसरी. त्यांना फिरू दे. मग होणार काय ते तुला सांगतो की समजा आपण या पशु पक्ष्यांना खायला घालणं बंद केलं ना, तर ते दुसरीकडे जातील. दे विल बिकम ट्रान्झियंट, ते विपथी होतील. विपथी असा शब्द वापरतात. ते सगळीकडे पसरतील. दे विल फनेल आउट इन टू व्हेरियस डिरेक्शन्स इन सर्च ऑफ फूड. आणि मग त्यांना व्यायाम घडेल. आणि या अन्न मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये काही जण टिकतील, काही जण नाहीसे होतील. पण ती निसर्ग प्रक्रियेनुसार होणार आहे की नाही? नैसर्गिक प्रक्रिया आहे की नाही ती? तुम्ही कृत्रिम पॉप्युलेशन, कृत्रिम लोकसंख्या, आर्टिफिशियल पॉप्युलेशन निर्माण केली की नाही? कारण प्रिडेटरच नाहीये ना. या 4-5 लाख कबुतरांना खाणारा कोण आहे प्रिडेटर? मग तुम्ही म्हणाल की नाही आम्ही काय अरेबियन कंट्रीज मधनं पेरेग्रीन फाल्कन आणू. इज दॅट सोल्युशन? नाही. एक तर ती परमिशनच मिळणार नाही तुम्हाला, आणि तो पेरेग्रीन फाल्कन इथे राहील की नाही आपल्याला माहिती नाही. हे प्रश्न माणूस निर्माण करतो. म्हणून मला काय म्हणायचंय माहिती आहे का, की तुमच्या मनात निसर्गाबद्दल प्रेम आहे, अत्यंत उत्तम गोष्ट आहे. फक्त काय करायचं ना याच्याबद्दल 10 वेळा विचार करा.
नाही तर काहीच करू नका. आणि पाण्याचं कसं माहितीये का, तुम्ही वॉटर होल करणं इज अ डिफरंट स्टोरी ना, नाही का. जंगलामध्ये पाणवठा तयार करणं इज अ डिफरंट स्टोरी. पण तुम्ही घराच्या गच्चीवरती, मी मध्यंतरी लॉकलेच्या टेकडीवरती कोणीतरी मला दाखवलं, सिमेंट त्याच्या स्टीलच्या थाळ्यांमध्ये पाणी ठेवलेलं होतं. मी हसलो आणि म्हटलं पंढरीनाथ महाराज की जय. अरे किती चुकीचं आहे ते तापणार आहे. टेकडीवर तर त्या चेन्स लावून डिशेस तेच म्हणतोय मी, कम्प्लिटली चुकीचं आहे. मग निसर्गाला काय पाहिजे हे समजण्यासाठी निसर्ग आणि आपण एक झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये निसर्गाबद्दल कणव पाहिजे, निसर्गाबद्दल प्रेम पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, निसर्गाशी एकरूप झालं पाहिजे, संवेदनशीलता वाढवली पाहिजे. मग आपल्याला छोटी छोटी सोल्युशन्स त्यातून दिसायला लागतात आणि निसर्गाकडे बघूनच त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतात. ती निसर्गातच उत्तरं सापडतात. मी म्हटलं की झऱ्यांचं रिस्टोरेशन का घेत नाही कोणी हे काम हातामध्ये. सह्याद्रीमध्ये कितीतरी झरे आहेत, लोकांना माहिती आहेत ते झरे. रिस्टोरेशन करा म्हणजे लगेच JCB नेलं आणि सगळं उकरून असं अजिबात नाहीये. एक कुदळ पावडा आणि 2 माणसं याच्यावरनं त्या झऱ्याचं जे आतमध्ये पडलेला जो मलमा असतो तो बाहेर काढायचा आहे आपल्याला. आणि ती जी बारीक कॅपिलरी असते धार ती आपल्याला सोडवायची फक्त. ते पाणी एकदा व्हायला लागलं की जरा रिस्टोर झाला, काही करायचं नाहीये. थोडा एम्बँकमेंट करायची, थोडासा खोदायचा आणि सिल्ट बाहेर काढायचं फक्त. हे का नाही करत. तर केव्हा आठवण येते आपल्याला तहान लागल्यानंतर विहीर खणायला आठवण होते. उन्हाळ्यामध्ये मग लोक बाहेर निघतात. हा इकडचा झरा, हा सावरीचा झरा, हा उंबराचा झरा, हा उंबर झरा, हा ताटे कसा, ही जमनखाई, हा कटकुंबरीचा झरा, हा चढावाचा पाणी. हे नंतर आपल्याला त्याची आठवण होते. पण मुद्दा असा आहे की तुम्ही जानेवारीपासून जर का काम सुरू केलं तर संपूर्ण उन्हाळ्याभर तो झरा उत्तम पाणी पशुपक्ष्यांना देणार आहे. आता आपण वाघाबद्दल बोललो नाही, पण वाघाची पिल्लं की जेव्हा आईच्या छत्रछायेखाली राहतात 2-2.5 वर्ष, त्याच्यानंतर बाहेर पडतात ना आईला सोडून. आता समजा योगायोगानी उन्हाळ्यातच समजा पिल्लं बाहेर पडली की आईला सोडून देण्याची क्रिया उन्हाळ्यातच समजा घडली एखाद्या टायगरच्या बाबतीमध्ये, तर ते पिल्लू बाहेर जाणार आहे की नाही आईला सोडून. तर अशा वेळेला ते कुठे जाईल, जंगलात जाईल. कुठल्या जंगलात जाईल, परिसरातल्या जंगलात जाईल. मग त्याला काय महत्वाचं आहे, पाणी महत्वाचं आहे. एक तरी पाणवठा नको का त्याच्या प्रवासामध्ये. आपण बघतो टायगर 40-40 किलोमीटर बाहेर गेलेली आहेत अभयारण्यापासून, तो वाटेत पाणवठा नको का. मग जर का जानेवारीपासून तुम्ही रिस्टोर केला तर तो किती बिचारा आनंदाने तिथे पाणी पिईल आणि त्याच्या पुढच्या प्रवासाला निघेल आणि तिथे पाणवठा आहे हे देखील त्याला कळेल. कारण हे त्यांची ही जी सगळी जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन आहे ते पक्षी आणि प्राणी लक्षात ठेवतात. हत्तींना तर पाणवठे शोधून काढता येतात. हत्ती पाणवठे असे खोदून काढतात पायांनी आणि इतरांना पण पाणी उपलब्ध करून देतात आणि स्वतःही पाणी पितात. आणि अस्वलं पण तेच करतात. अस्वलं उकरतात पाणवठे आणि त्यांना खाली पाणी जे असतं त्याचा वास येतो. स्वतःचं पाणी पिऊन झाल्यानंतर पाणवठा बुजवून निघून जायचं असं नसतं. तो पाणवठा ओपनच राहतो. मग पक्षी येतात पाणी प्यायला, इतर प्राणी येतात, इतर अस्वलं येतात तिथे पाणी प्यायला. ते इतकं सुंदर आहे ना हे. आणि मला काय वाटतं माहिती आहे का सुयश, की ही निसर्गाची घडी बसली आहे रे. ती बसली आहे घडी. काय करायचं आपण ते बिस्कटून आणि कशासाठी हे करायचंय तिथे. इव्हन आर्टिफिशियली नाही. आता आम्ही मध्ये देविका रानडे आली होती पॉडकास्टवर, तर ती सांगत होती कसं भटक्या कुत्र्यांना खायला घालणं सुद्धा बंद केलं पाहिजे. सो असे जे आपण काही जणांना वाटतं की आपण फार पुण्याचं काम करतोय खायला प्यायला. डोंट फीड एनी एनिमल्स और बर्ड्स ऑन दिस प्लॅनेट. हा, म्हणजे तुम्ही जी पाळली आहेत त्यांनाच फक्त खायला प्यायला द्या. बाकी जे पक्षी प्राणी मला असं वाटतं त्यांना सुद्धा मध्ये मध्ये मोकळं सोडून त्यांना नैसर्गिक काही खायला मिळालं तर ते खायला द्यावं. कारण आपण परत प्रोसेस्ड फूडच देतो ना. डॉग फूड इज प्रोसेस्ड फूड. पण आमच्या गावातली कुत्री डॉग फूड कुठे खातात आणि कसली हेल्दी आहेत. इकडचं एकही कुत्रं त्यांच्या समोर टिकणार नाही आणि ती कसली पळतात आणि कसली तरतरीत दिसतात. काय खातात, आजूबाजूलाच पडलेला काहीतरी एखादा प्राणी त्यांना मिळतो तो खातात, किंवा त्यांना तो गोंडा दिवसी जो वरण भात खायला किंवा डाळ भात खायला घालतो तो खातात. कधीतरी गोंडा दिवसी खाटखूट म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे चिकन खातात. तर त्याचे लेफ्ट ओव्हर्स असतात ते खातात. मासे खाल्ल्यानंतर त्याचे लेफ्ट ओव्हर्स खातात. जंगलात जातात, कुठे मेलेला प्राणी मिळाला तर तो खातात. दॅट इज देअर फूड. पण आपण इतकं पाळून पाळून कृत्रिम करून ठेवलंय ना सगळं जग. काहीही गरज नाहीये त्याची, काहीही गरज नाहीये. परत तेच आपण आपल्या समाधानासाठी हे सगळं करतो. हे सगळं ना सुयश मनुष्य केंद्रित आहे. ते उलटं व्हायला पाहिजे, निसर्ग केंद्रित व्हायला पाहिजे. नेचर फर्स्ट असं आपण म्हणूयात आजपासून. नेचर फर्स्ट, मग आपण
बघ ना, हा चष्मा लावून जरी तू फिरायला सुरुवात केली तरी तुला लक्षात येईल की काय करण्याची गरज आहे. नेचर फर्स्ट. दादा आता बोलण्यात अनेक वेळेला उल्लेख आला, त्यामुळे आता मला वाटतं त्या विषयाला हात घालायला हरकत नाही. 400 दिवस एका जंगलात जाऊन राहायचं, नागझिरासारख्या जंगलात. ही संकल्पना एकतर डोक्यात कुठून आली, हे का करावं असं वाटलं, त्यासाठी कुठून परवानग्या घ्याव्या लागल्या किंवा काय, कशा पद्धतीने तू जाऊन राहिलास, कारण ह्या सगळ्या अनुभवाबद्दल एकतर जाणून घ्यायला आवडेल. आणि त्याच्या मागे तुझ्या घरच्यांचा सपोर्ट कसा होता, आजूबाजूचे कसे रिॲक्ट होत होते, कारण जंगलात जाऊन राहायचं सगळं सोडून, शहर, तिथलं घर सगळं सोडून, हा विचार फार पटकन अंमलात नाही आणता येत, जरी अनेकदा डोकावून गेला मनात तरी. बरोबर. सुरुवात अशी झाली होती की पुण्यात राहत असताना पुण्यातली सगळी वाहनं, पुण्यातली गर्दी, पुण्यातली धूळ, पुण्यातला धूर, आवाज, गोंधळ आणि असं अंगावर यायला लागलं पुणे खूप. त्यामुळे मी जंगलात जाण्याचं श्रेय मी पहिल्यांदा पुण्याला देईन, की पुणं बिघडलं म्हणून मी जंगलात गेलो, स्पष्ट सांगतो. पुण्याची वाट लागली म्हणून मी जंगलात गेलो. आणि मला असं लक्षात आलं की दिस इज नॉट माय लाईफ. पुण्यात जेव्हा राहायला लागलो तेव्हा मी ते राहत होतोच आधीपासून, पण जेव्हा जास्त बिघडायला लागलं की वाहन सुद्धा तुम्हाला रस्त्यावरती धड काढता येत नाहीये, माणसं काय एकमेकांना धडकतायत, काय चाललंय काय कळत नव्हतं. म्हणून मग मी ठरवलं की आपण बाहेर जावं. तर त्याची सुरुवात अशी केली होती की व्यंकटेश माडगुळकर हे माझे दैवत, निरीक्षण आणि भाषा या दोन्हीमधले. तर त्यांची पुस्तकं मी वाचलेली होती. सत्तांतर वाचलं होतं, जंगलाचं देणं, पांढऱ्यावर काळे, बनगरवाडी, हस्ताचा पाऊस, बाजार, ही पुस्तकं वाचली होती आणि पारायणं केली होती पुस्तकांची. मी त्यांना जाऊन भेटलो, तात्यांना. तर ते म्हणले, अरे तू नागझिऱ्याला जा, असं मला म्हणाले. तर म्हटलं का तात्या? नाही, मी तिथे जाऊन आलोय आधी. तर व्यंकटेश माडगुळकर स्वतः नागझिऱ्यात राहिले होते 1969 साली, आणि ते महिनाभर राहिले होते तात्या. आणि मग ते म्हणले की ते जा, चांगलं जंगल आहे, छान जंगल आहे, छोटं आहे, तर फिरून होईल तुझं. अशी ती सुरुवात होती. पण मला असं वाटलं नव्हतं की आपण खरंच जाऊ किंवा आपल्याला जाता येईल. मग ते सगळं प्राथमिक चर्चेमध्ये होतं. पण मग ते कसं होतं की काही दिवसांनी परत तो विचार असा उफाळून यायचा वरती. बाकी रुटीन चालूच होतं, पक्षी बघणं, निरीक्षणं करणं, फोटोग्राफी करणं, डायरी लिहिणं, पुस्तकं वगैरे हे चालूच होतं. पण असं वाटत होतं की एक अख्खं ऋतुचक्र एक जंगल कसं असेल याची मला खूप पूर्वीपासून उत्सुकता होती, खूप पूर्वीपासून, की कसं काय घडतं जंगलामध्ये. पाऊस पडतो म्हणजे काय होतं नेमकं, पाऊस पडताना पक्षी काय करतात, प्राणी काय करतात, सगळं जीव काय करतात, याची खूप उत्सुकता होती. म्हणून मग मी ठरवलं की आपण नागझिऱ्याच्या जंगलात जायचं. आता परवानगी काढायला पाहिजे, कारण मला पायी फिरायचं होतं, मला गाडीतून फिरायचं नव्हतं. म्हणून मग मी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यावेळेचे जे PCCF होते, डॉक्टर विश्वजित मजुमदार म्हणून, त्यांना जाऊन भेटलो. मग मला त्यावेळेला माधवराव गोगटे, नंतर ते PCCF झाले, त्यांनी पत्र दिलं, शिफारस पत्रसारखं छोटंसं पत्र. आणि मग मी त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी सगळं समजावून घेतलं मी काय करतोय ते, पण त्यांनी मला त्यावेळेला काहीच उत्तर दिलं नाही. आणि मग नंतर सांगितलं की हमारे एक ऑफिसर है विलासजी बर्डेकर, उनसे आप मिलिए, आप गोंदिया जा सकते हो. तर मला उत्तर मिळालंच नव्हतं ना की हो की नाही. तर पण मग मी तरी त्यांना तिकडे भेटायला गेलो आणि त्यांना ही संकल्पना समजावून सांगितली. आणि मग नंतर त्यांनी मला एक पत्र दिलं. तिथे ते पत्र यायलाही 6-7 महिने लागले. मग त्याच्यानंतर त्या पत्रात असं लिहिलं होतं की आम्ही तुम्हाला जंगलात राहण्याची परवानगी देतोय, पण काही अटी होत्या. त्या अटी मला मान्य होत्या की काही कलेक्ट करायचं नाही, जंगलातून काही आणायचं नाही, गोळा करायचं नाही, कुठली एखादी वाईट अनुचित घटना दिसली तर ती आधी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना कळवायची, पत्रकार परिषद घ्यायची नाही वगैरे, मला मान्य होतं सगळं. आणि मग 31 ऑक्टोबर 2001 ते 31 डिसेंबर 2002 या काळामध्ये मी एकटा जवळजवळ 450 दिवस त्या नागझिऱ्याच्या जंगलात जाऊन राहिलो. आणि त्यावेळेला तयारी अशी काही खूप केलेली नव्हती, पण माझ्याकडे एक मोठी लोखंडी ट्रंक होती, कारण मला कोणीतरी सांगितलं होतं तिथे प्रचंड उंदीर आहेत आणि ते उंदीर काही ठेवणार नाही, तुमचं ते नखं पण कुरतडतात, केस कुरतडतात, पायाच्या टाचा खातात, तर ते काही ठेवणार नाहीत. म्हणून मग मी ती ट्रंक तिथे घेऊन गेलो. आणि मी असं ठरवलं होतं की सायकल वापरायची, पण सुरुवातीला माझ्याकडे सायकल पण नव्हती, सायकल नंतर आली. आणि मग मी ते जंगल बघायला हळूहळू सुरुवात केली. आणि कॅनव्हास पूर्णपणे कोरा होता,
तर पक्षी बघितले, प्राणी बघितले, फुलपाखरं बघितली, कीटक बघितले आणि आपोआपच ते ऋतुचक्रानुसार झालं. आपोआपच झालं. मी ठरवलं नव्हतं की आता उन्हाळा आला म्हणजे आपण हे बघू, आता पावसाळा आला म्हणजे आपण हे बघू, असं काहीच ठरवलं नाही. आणि खूप म्हणजे असं एक्साइटिंग दिवस होते ते सगळे, असे भारावलेले दिवस म्हणतात ना, तसे दिवस होते की रोज जंगलात जायचंय, रोज फिरायचंय, आपल्याला रोज काहीतरी बघायचंय, लिहायचंय रोज रात्री. बरं, तिथे लाईट नाही, वीज नाही, पाणी नाही, पाणी म्हणजे नळाचं पाणी नाही. त्याच्यानंतर खूप चांगलं मोठं सागर संगीत जेवण नाही, वर्तमानपत्र नाही, टी व्ही नाही, टेप रेकॉर्डर नाही, कॉम्प्युटर नाही, मोबाईल नाही, फोन नाही, कम्युनिकेशन नाही, काही नाही, माणसं नाहीत, म्हणजे शहरातली माणसं नाहीत. अशा परिस्थितीमध्ये तिथे राहिलो आणि पुण्यामध्ये अंधशाळा जी आहे तिथून अशा मोठ्या मोठ्या जाड मेणबत्त्या मला घरच्या लोकांनी तिथे पाठवल्या आणि मग त्या मेणबत्त्यांच्या प्रकाशात मी रात्री माझी डायरी लिहायचो. 1600 पानं लिहिली मी त्यावेळेला आणि ती एडिट करून त्याचं सखा नागझेरा हे पुस्तक तयार केलं. हां, तर घरच्यांचा उल्लेख मला इथे करणं आवश्यक आहे. त्यांनी सगळ्यांनी मला परवानगी दिली. माझी पत्नी अनघा, माझी मुलगी सई, या दोघीही मला म्हणाल्या की तू बिंदास जा बाबा, सई म्हणली, आणि तू बघ. माझं बघ ते 7वी 8वीत होती त्यावेळेला सई. आणि मग मी त्यावेळेला तिथे गेलो. मोठा भाऊ प्रकाश त्यांनी पण मला परवानगी दिली आणि माझ्याकडे थोडेफार पैसे होते ते मी घेतले आणि गेलो तिकडे. मला काय असं वाटलं नाही की आपल्याला खूप जास्त पैसे लागतील, जंगलात राहायचं, काही खर्चच करण्याचा प्रसंग येत नव्हता, की आलाच नाही खरं तर. फक्त तब्येत सांभाळणं मला खूप महत्त्वाचं होतं आणि त्यावेळेला मी भयंकर एनर्जेटिक होतो. म्हणजे आत्तापेक्षा 10 पट मी एनर्जेटिक होतो आणि खूप अजाईल होतो. मी खूप जोरात पळू शकत होतो, अजूनही पळू शकतो, पण तेव्हा फारच जोरात पळू शकत होतो. झाडावरती चढता येत होतं आणि एक प्रचंड उत्सुकतेचं डबोलं घेऊन मी त्या जंगलामध्ये गेलो आणि हे सगळं पाहिलं. जेवढी जमेल तेवढी फोटोग्राफी केली आणि भरपूर लिहिलं. कारण मला वाटतं ना, जंगलावरती खूप कमी लिहिलं गेलं आहे आपल्याकडे, अजूनही खूप कमी लिहिलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ सह्याद्रीतल्या जंगलाबद्दलचं हे पुस्तक असं कुठे आहे? नाहीच आहे. किंवा पानझडीच्या जंगलाबद्दलचं हे पुस्तक असं नाहीच आहे. तर ऋतुचक्रानुसार काय काय घडतं हे मी त्याच्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. 1600 किलोमीटर पायी फिरलो आणि जवळजवळ 1500 किलोमीटर सायकलिंग केलं एका कॅलेंडर इयरमध्ये. आणि काहीही नाही बघायचं असं नव्हतं ठरवलं, सगळं बघितलं. पक्षी, प्राणी, वनस्पती, फुलपाखरं, कीटक हे सगळं बघितलं. आणि शेवटी तर माझी सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता इतकी वरती गेलेली होती की मला असं चटकन गोष्टी कळायच्या. आपल्याला कसं होतं ना, आपण इथून उठून पुण्यातून समजा कान्हाला गेलो किंवा बांधवगडला गेलो किंवा रणथंभोरला गेलो, तर तिथे गेल्यानंतर आपण ज्याला आपण ट्युनिंग अप म्हणतो बघ, त्याला वेळ जातो बघ थोडासा. अरे कुछ दिख नाही रहा है, काही समजत नाही, असं खूपदा आपलं होतं. त्याच्यात खूप जास्त वेळ जातो. याचं कारण आपण शहरात राहिल्यामुळे ना आपल्या सगळ्या संवेदना बोथट झालेल्या असतात. ऐकू येणं, वास येणं, डोळ्यांना दिसणं, स्पर्श जाणवणं, वारा कुठल्या दिशेने येतोय. तर मला गमती जमती सुचायला लागल्या. तर वारा कुठल्या दिशेने येतो, तर तोंडात बोट घालायचं आणि असं वाऱ्यात धरायचं. जी बाजू पहिल्यांदा सुकते तिकडून वारा वाहतो. आपला पण सुचत गेलं. मग नंतर प्राणी कुठल्या बाजूने कुठून चालत गेलेले. तर कधी कधी प्राणी चालता चालता शी करतात ना, पो टाकतात. तर सर्वात मोठा पो जिथे पडतो ती दिशा असते. सगळ्यात शेवटचा पो मागे पडलेला असतो, तिकडून तिकडे गेलेला आहे. छोट्या पोकडनं मोठ्या पोकडे नाही, मोठ्या पोकडनं छोट्या पोकडे ही दिशा असते. किंवा सरपटणारा प्राणी गेला तर गवत ज्या बाजूला दबलेलं असतं त्या दिशेने तो प्राणी पुढे गेलेला असतो. या गोष्टी ते समजायला लागल्या. ह्या जंगलांमध्ये ह्या जंगलात राहताना, हे 400-450 दिवस राहताना असे काही अनुभव आले जिथे तुला असं वाटलं की निर्णय चुकला बाबा आपला, किंवा असे काही अनुभव आले की हे मी आधी करायला पाहिजे होतं? नाही, निर्णय चुकला असं तर कधीच वाटलं नाही मला. कारण मी तर सांगितलं ना, एक्साइटमेंटच एवढी होती की प्रत्येक दिवस हा देणगी दिल्यासारखाच वाटायचा मला आणि नवीन वाटायचा दिवस. कालचं मी असं ठीक आहे, काल झालं ते झालं, नवीन असं. अक्षरशः आपण असं पान उघडतो ना नवीन पुस्तकाचं, वाचायला सुरुवात करतो, तशी मी पानं अशी निसर्गाच्या काय ग्रंथरूपी पुस्तक, निसर्गाची पानं ही अशी वाचत गेलो. आणि मग असं लक्षात आलं की अरे काल हे आपण पाहिलंच नव्हतं, आज आपल्याला नवीनच दिसते पूर्णपणे. वाट तीच वाट, रोज नवीन काहीतरी दाखवायची. आणि मग त्याच्यातूनच सगळं मी बघत गेलो हळूहळू.
प्रसंग मात्र अनेक आले. त्यातला एक प्रसंग मला सांगावा असं वाटतो, ते म्हणजे गुरुवार होता आणि माझ्याकडे सायकल होती आणि मला घरी फोन करायचा होता आणि त्याच्यासाठी मला 44 किलोमीटर सायकलिंग करायचं होतं. 22 किलोमीटर वन वे, म्हणजे नागझिऱ्यातून साकोलीला जायचं, फोन करायचा, ते नाणं टाकून तो टर्रंग टर्रंग फिरणारा, आणि मग तिकडून फोन करायचा आणि मग कळवायचं की आहे सगळं ठाकठीक वगैरे वगैरे. एक फोन करायला मला 44 किलोमीटर सायकलिंग करायला लागायचं. तर ते मी करायचं असं म्हणून गुरुवारी बाहेर पडलो. गुरुवारी अभयारण्य बंद, पर्यटन नाही, सगळं शांत, वा वा छान छान एकदम बढिया. तर जी वाट होती, ज्या वाटेने मी जायला सुरुवात केली, त्या वाटेच्या दोन्ही बाजूला 6 ते 7 फूट उंचीचं घोण्याळ नावाचं गवत उगवलेलं होतं. आणि त्या वाटेने जात असताना ना लांब असं मला ना एवढं मोठं काळं डोकं दिसलं. लांब, जवळ नाही, एवढं मोठं काळं डोकं, आणि एकदम त्या गवतामध्ये बुडालं ते डोकं, नाहीसं झालं. तर मला एकदम असं टेन्शन आलं की काय असेल रे ते, आणि आपल्याला तिथून पुढे जायचंय. म्हणजे ते रहस्यमय चित्रपटांमध्ये दार असतं बघ, एक दार, ते दार उघडलं की प्रत्येक वेळेला काहीतरी कल्ला घडणार असतो. तर त्यामुळे पुढच्या फ्रेममध्ये जेव्हा तो दिग्दर्शक तुम्हाला नुसतं दार दाखवतो तेव्हा इकडे असं होतं आपलं. तर तसं त्या जागेपासून आपल्याला पुढे जायचंय हे मी डोक्यामध्ये ठेवलं. आणि काय असेल, रानडुक्कर असेल का, अस्वल असेल का, वाघ असेल का, कारण काळं मोठं डोकं, आणि डिफाईन करता नाही आलं ना तेव्हा काय होतं ते, लांबनं दिसलं. तर मी हळूहळू पुढे जायला सुरुवात केली. माझ्याकडे सायकल होती, पाठीवरती हायवरसॅक होती, त्याच्यात कॅमेरा होता, आणि एक चढ आला म्हणून मी आपला इन्स्टिंक्टिव्हली थांबलो आणि टांग मारली आणि खाली उतरलो, आणि मग हातात सायकल घेऊन पुढे जायला लागलो. मग उतार लागला, तर मी नकळत ना तो पुंचका असा लक्षात ठेवलेला होता की तिथं आपल्याला ते दिसलं होतं, आणि हळूहळू ती जागा जवळ यायला लागली. आणि साधारणपणे 21 फूट अंतर जेव्हा होतं ना, तेव्हा मी जेव्हा तिथपर्यंत आलो 21 फूट अंतरापर्यंत, तेव्हा त्या गवतातून एक तरणी बांड वाघीण उठली. आणि तिने माझ्याकडे अजिबात बघितलं नाही, वाघीण उठली आणि अशी रस्ता क्रॉस करून माझ्या समोरनं एका ओढ्यामध्ये उतरली आणि मग हळूहळू हळूहळू पुढे गेली. ती जशी जशी पुढे जाईल तसे तसे जंगलातल्या प्राण्यांचे आवाज मला ऐकू यायला लागले. तिला बघून वानरं आवाज करायला लागली, अलार्म कॉल, तो असा अशा प्रकारचा आवाज असतो. किंवा नीलगाय ओरडली एकदम, आणि मग सांबार एक पॅंग असा एक आवाज असतो बघ सांबाराचा, तो ऐकू आला. चितळ ओरडली, एक भेकर ओरडलं, आणि मग ती पुढे पुढे जायला लागली. तर जिथे मी ते बघितलं ना तेव्हा मी असा हिप्नोटाईज झाल्यासारखा नुसतं बघायला लागलो. अरे म्हटलं आपल्याकडे कॅमेरा आहे, कम ऑन यार, फोटो काढ, असं मी स्वतःला म्हणतोय, पण मेंदू आणि हाताचा संपर्क तुटला रे. काय सांगू तुला, मी काही कामच करत नव्हता मेंदू. मग मी तिला फक्त जाताना बघितलं आणि असं स्टन झालो पूर्णपणे. आणि नोव्हेंबर महिना, वाघाच्या अंगावरती काय कोट असतो त्यावेळेला, एक असा स्पेशल कोट, त्याची कांती वेगळी आणि फार सुंदर दिसतो तो. आणि त्यावेळेला वाघाच्या अंगावरती नवीन केस येतात जे लांब असतात आणि तजेलदार असतात, त्याच्यावरती एक वेगळा तजेला दिसतो. तर ती आडवी अशी क्रॉस रस्त्यावरनं पुढे गेली आणि मग नाहीशी झाली. मग ती जिथे बसली होती, मला उत्सुकता काय होती की तिथेच का ती बसलेली होती याची मला उत्सुकता होती. तर तिने काय क्षेत्ररचना ज्याला आपण म्हणतो, फिल्डिंग लावलेली होती तिने, की गवतात बसायचं आणि रस्ता ओलांडणाऱ्या प्राण्यांना टिपायचं. बास, आपण रस्त्यावर उभं राहिलो तर दिसणार, गवतात डावीकडे लपलो तो उजवीकडनं येणारा प्राणी दिसणार आपल्याला, त्या रस्ता क्रॉस करणारा प्राणी दिसणार, आपण उभे राहिलो तो प्राणी आपल्याला बघतील. म्हणून ती चक्क गवतात बैठक मारून बसलेली होती. तिचे कान टणटणीत उघडे होते, टकटकीत उघडे होते, आणि ती परिसराचं निरीक्षण करत होती. आणि मग मी तिथे गेलो, सायकल खाली लावली, तिथे स्टँडला लावली आणि बघितलं ती कुठे बसलेली. तर तिच्या शरीराच्या वजनामुळे, तिच्या वजनामुळे त्या गवतामध्ये जरूर तसाच एक ठसा उमटलेला होता. आणि अगदी पटकन बघितलं मी, तर तिथे थोडंसं कळत लागलं ते गवत, कारण ती तिथे बसलेली होती इतका वेळ. आणि मग माझ्या लक्षात आलं की तो अशा पद्धतीने प्राणी शिकार करण्यापूर्वी स्वतः कुठे बसतो हे फार महत्वाचं आहे ना, शिकणं नाही का. तो काय वेड्यासारखा चित्ता कसा धावत जातो प्राण्याच्या मागे आणि शिकार करतो, किंवा
लेपर्ड हा अँब्युश म्हणतो आपण त्याला, म्हणजे अचानक जाऊन कोसळतो. तसं टेक्निक हा प्राणी वापरत नाही ना, तो उगाचच प्राण्याच्या मागे पळत नाही ना, तो त्याला जवळ येऊ देतो आणि मग त्याला 50 मीटर डॅश असं म्हणतात. शेवटचे 50 मीटर्स असतात, तो एकदम जोरात जातो आणि त्याला तो हे विंडपाईप चोक करतो, मणका तोडतो आणि मग प्राण्याला खायला सुरुवात करतो. तर तो कुठे बसतो हे मला त्या प्रसंगामुळे कळलं. आता दुसरं आणखीन एक कळलं की जिम कॉर्बेट किंवा बाकीच्या लोकांनी हु इज टायगर, तर त्यांनी सगळे टायगर इज अ लार्ज हार्टेड जेंटलमन असं वर्णन केलंय, म्हणजे विशाल हृदयाचा सद्गृहस्थ. तर ते पण मला जाणवलं की तिने माझ्याकडे बघितलं पण नाही रे. आणि किती अंतर होतं, 21. आणि आय वॉज ऑन फूट, हे महत्वाचं होतं. वाघ चालत होताच, पण मी पण पायी होतो रे त्यावेळेला. काही संरक्षण नाही, काही नाही. तर अशा वेळेला काही मायक्रो सेकंदांमध्ये ना डोक्यामध्ये अशी गणितं सुरू होतात. तर माझ्या डोक्यात काय विचित्र विचार आला होता त्यावेळेला, तो मला सांगणं आवश्यक वाटतं. माझ्याकडे जी सायकल होती ना, ती जेंट्स सायकल होती. तर त्याला असं त्रिकोण असतो बघ, मधला दांडा आणि मग असे दोन. तर मी काय ठरवलं होतं माहिती आहे का, आता हसायला येतं ते ठरवलं होतं ते आठवल्यानंतर, की समजा आलाच अंगावरती ना, सायकल उचलायची आणि डोक्यात घालायची की त्याचं हे अडकेल, तेवढ्यात मला चान्स मिळेल ना, मग मी झाडावरती चढीन. पण झाडावरती चढता येत होतं, अजूनही येतं. आता तर मी माझे घरच बांधलंय झाडावरती, ज्या घरात, हो झाडावरती घर आहे, 30 फूट उंचावरती घर आहे, ज्या घरात मी जाऊन झोपतो रोज. दादा, हे आता हा किस्सा ऐकल्यानंतर मला एक माझ्यासाठी हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं की अनेक वेळेला आपण जेव्हा जंगलात फिरतो तेव्हा खूप कॉमन प्रश्न आपल्याला विचारला जातो, जे जंगलात फिरतात त्यांना, तुला भीती नाही का वाटली? आणि हे भीतीचं जे प्रकरण आहे, प्राण्यांची भीती वाटली पाहिजे आपल्याला, इस्पेशली हिंस्त्र प्राण्यांची, रानटी प्राण्यांची आपल्याला भीती वाटली पाहिजे. हे जे आपल्याला लहानपणापासून कुठून ना कुठून तरी सांगितलं गेलंय, दाखवलं गेलंय, ज्यामुळे सगळ्यांचीच ती एक समज झालेली आहे. खरंच तेवढे भीतीदायक आहेत का रे हे प्राणी? नाही वाटत. म्हणजे मी तर नेहमी म्हणतो मला माणसांची जास्त भीती वाटते प्राण्यांपेक्षा. मला सुद्धा तसंच आहे. मी जंगलात एकदा पाणवठ्यावरती बसलेलो होतो, तेव्हा रात्री शिकारी आलेले होते आणि ते एकमेकांमध्ये बोलत होते. सगळ्यात जास्त टेन्शन त्या दिवशी मला आलं होतं, कारण मला असं वाटलं होतं मी रात्री पाणवठ्याच्या कडेला बसलोय, एक हाईट तयार केली होती बांबूची आणि त्याच्यामध्ये बसलोय आणि ते बोलतायत आणि ते बोलता बोलता खाली उतरले आणि त्यांना मी दिसलो, हाईट दिसली, तर काय करतील माझं, हा प्रश्न मला त्यावेळेला पडलेला होता. माणसांची भीती जास्त वाटते. खरं सांगायचं ना तर भीती जी संकल्पना आहे तर ती इन्स्टिंक्टिव्हच आहे, म्हणजे ती उपजतच असते आपल्यामध्ये. तर कोणाला कशाची भीती वाटेल हे आपण काही डिफाईन करू शकत नाही. पण जंगलाची भीती वाटावी असं मला नाही वाटलं. मला रॉयल वाटलं जंगल, राजस वाटलं जंगल. आणि प्राणी जवळनं बघितली मी, खूप जवळनं, अस्वलं खूप जवळनं, लेपर्ड्स खूप जवळनं बघितली. एकदा तर मी झाडावरती आणि खाली वाघ असं पण मी बघितलं. त्याला माहित नाही की मी वरती बसलोय म्हणून. हा एक्सपिरियन्स बघ ना कसा असेल. पण मग तो निघून जाईपर्यंत मी अडकलो झाडावरती. असे अजून काही किस्से आहेत जे तुला आता सांगायला आवडतील? अस्वलाचा किस्सा आहे, वाईल्ड एन्काउंटर्स, बट जिथे त्यांनी काही केलं नाही तुला, पण तू फार जवळनं त्यांना ऑब्झर्व करू शकतो. हो, अस्वलाचा एक किस्सा आहे. माझ्या बरोबर माझा एक मित्र होता, रूपचंद तुळशीराम भलावी, आणि आम्ही दोघं जण जंगलात जात होतो आणि एक मोठं वारुळ होतं आणि वारुळाच्या जवळ काहीतरी होतं, काय होतं ते मला कळलं नाही. त्याला ते दिसत होतं. मी त्याच्यापासून काही अंतरावरती मागे होतो आणि मी दुर्बिणीतून पक्षी बघत होतो. तर त्याला मला सांगायचं होतं काहीतरी, पण त्याला ओरडता येत नव्हतं, म्हणून तो फक्त असं मागे म्हणला, दादा दादा अस्वल अस्वल, दादा अस्वल, अस्वली, असं अस्वली. कोटी कोटी म्हणजे कुठे? तो म्हणला येती येती समोर बांबूच्या रांजी काटा, रांजीच्या जवळ. म्हणून मग मी थोडासा पुढे गेलो, त्याच्या जवळ उभं राहिलो आणि असं डावीकडे बघितलं तर एवढं मोठं काळं डुंगण दिसलं मला. अस्वलाची मादी होती आणि आमच्याकडे तिची पाठ होती आणि ती उकरत होती आणि ती उकरता उकरता एक विशिष्ट आवाज येतो बघा, असा आवाज. तर ती डुंबर उकरत होती आणि मी म्हटलं हे इथपर्यंत ओके आहे, सगळं छान आहे. ती डुंबर उकरतीये, तिला आपण आहोत याची कल्पना नाही आहे, आपल्याला ते बघता येतंय, आपण पायी आहोत आणि जंगलातला एक वेगळा प्राणी आपण बघतोय जो बघता येत नाही, एरवी पटकन दिसत नाही.
तर तो दिसतोय आपल्याला. म्हणून हे सगळं छान चाललं होतं. आम्ही थांबलो एका जागी आणि मग त्या अस्वलाकडे बघितलं. तर काय झालं ते कळलं नाही. कदाचित वाऱ्याची दिशा चुकीची असेल, म्हणजे आमच्या अंगावरनं अस्वलाकडे वारा जात असेल. म्हणून अस्वलाला कळलं, त्याने ते खाणं आणि हे उकरणं थांबवलं आणि ते उभं राहिलं आणि आमच्याकडे बघायला लागलं असं मानवर करून. आणि असं ते त्याचं जे हे असतं ना स्नाऊट, त्याचं रबरी असतं बघायचं, लूज असतं, म्हणजे असं असतं. तर त्याने तो वास घेतला आणि धपकन पाय खाली टाकले. आणि त्याच्यानंतर त्या अस्वलाने एक आवाज काढला आणि तो आवाज माझ्या कानात आहे अजूनही. तो आवाज असा होता बघ, असा आवाज काढला. हा आवाज ऐकल्यानंतर दोनदा तीनदा तो आवाज आला. टुनकन 2 पिल्लं उडून पळत पळत आली, तिच्या पाठीवरती जाऊन बसली. ही पिल्लं त्या बांबूच्या रांजीच्या पलीकडे होती आणि ती एकमेकांमध्ये खेळत होती. आणि मला काही दिसतच नव्हती पिल्लं. मला आणि रूपचंदला फक्त ती मादी दिसत होती अस्वलाची. तू म्हटलं ही कुठून अवतरली? मग कळलं की बांबूच्या रांजीच्या पलीकडच्या बाजूला पिल्लं बसलेली होती. आणि मग नंतर ती जवळ आली आणि आईच्या पाठीवरती उड्या मारून बसली आणि दोन्ही हातांनी आपल्या आईचे केस तिने गच्चम पकडले त्या पिल्लांनी. आणि आमची चाहूल लागल्यामुळे ती निघाली तिथून. तर त्यांनी काय केलं, ती उलट्या दिशेला गेली नाही, आम्हाला सोडून लांब गेली नाही, तो ती अशी वळाली आणि आम्ही ज्या रस्त्यावरती होतो ना त्या रस्त्याला समांतर अशी पळत पळत गेली. आणि ते जे दृश्य आहे ना सुयश, ते अनबिलिव्हेबल आहे. पाठीवरती 2 पिल्लं बसलेली आहेत आणि अस्वल धावतीये. तर गंमत म्हणून तुला सांगतो की त्या पिल्लांनी जर का असं करलं असतं ना आवाज, तर ते कसं वाटलं असतं तर आणि मग तिने रस्ता क्रॉस केला आणि पाचोळ्यातून मोठा आवाज, छाक 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 असा आवाज आला आणि मग परत ती वरती गेली. आणि टिपिकली अशी अस्वलं मागे वळून बघतात बघ अशी, की कोण आहेत काय आहेत. अस्वलं थांबतात अशी मध्ये कन्फर्म करण्यासाठी, बघण्यासाठी, पुरेसं अंतर पुढे गेल्यावरती. तर तिने आमच्याकडे मागे वळून बघितलं. मग नंतर मात्र पिल्लं खाली उतरली आणि मग ती पुढे गेली. त्यांची दृष्टी पण थोडीशी अधू असते, पण घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असतं. वास खूप चांगला आहे अस्वलांना. तर हा प्रसंग अनबिलिव्हेबल, सगळं समोर घडलं. आणि तेव्हा मला काय जाणवलं माहितीये का, की पर्यटक व्हावं का प्रवासी व्हावं, विचार मनामध्ये नेहमी म्हणतो, आय एम अ ट्रॅव्हलर नॉट अ टुरिस्ट. तर त्याच्यात असं म्हणता येतं की अ ट्रॅव्हलर सीज व्हॉट ही सीज, अ टुरिस्ट सीज व्हॉट ही हॅज कम टू सी. हा दोघांमधला अप्रोच मधला फरक आहे. तर मला असं वाटतं की आपण प्रवासी असावं, मनमौजी असावं, मुसाफिरी करावी. इथे थांबावंसं वाटतंय ना, थांबा. आणि बघ ना, आप्पा दांडेकर, व्यंकटेश माडगुळकर, बाबासाहेब पुरंदरे, समर्थ रामदास, ही सगळी मोठी परंपरा आहे. ह्या परंपरेमध्ये काय घडलं रे, ते मनमौजी होते, मुसाफिरी त्यांनी केली, खूप फिरले, पायी फिरले, विषय घेतले वेगवेगळे आणि मनसोक्त जगले. आणि बेफिकिरी, धुंदी, बेहोशी ही त्यांनी अनुभवली. ह्याच्यातून माणूस जास्त शिकतो. आपण फिरता फिरता काय करतो, आपलं इतकं असं टेलर मेड असतं ना, की आत्ता मी सफारीला जाणार, मग आता मी परत येणार, मग आता मी आंघोळ करणार. सफारी म्हणजे परत तेच की आपण गाडीत बसायचं, धूर सोडायचं आणि मग प्राण्यांच्या मागे लागायचं. प्राण्यांच्या मागे लागायचं कम्प्लिटली चुकीचं आहे. माझा अप्रोच बदलला जंगलात गेल्यामुळे. आपण ते आपल्या जवळ कसे येतील असं काहीतरी करता येईल का? एका जागी बसता येईल का? झाडावरती जाऊन बसता येईल का? जंगलाशी एकरूप होता येईल का? लपण बांधता येईल का? गवतात बसता येईल का? आपण आधी शोधू शकतो का की इथे वाघ येणार आहे? इथे नित्यनियमाने वाघ येतोय आपल्याला माहिती आहे का? बिबट्याची वाट कुठून कुठे जाते? हे सगळं जर का आपल्याला आधी माहिती असेल तर आपण तिथे आधी जाऊन थांबू शकतो, बसू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य. इथे काय घडतं ना, इथे तुमचा पेशन्स तुमच्या मदतीला येतो. चिकाटी किंवा प्रतीक्षा ही तुमच्या मदतीला येते. आपल्याला ते शिकलं पाहिजे. निसर्गाकडनं चिवटपणा शिकला पाहिजे रे. तुला माहितीये का, 1 किलो मध जेव्हा मधमाशा तयार करतात तेव्हा त्या किती हजार किंवा किती लाख फुलांना भेटी देतात. तर 1 किलो मध जेव्हा मधमाशा तयार करतात तेव्हा 40 लाख फुलांना त्यांनी भेटी दिलेल्या असतात. तेव्हा त्याच्यातून 1 किलो मध तयार होतो. हा चिवटपणा नाही तर काय आहे? ही चिकाटी नाही तर काय आहे? ही सिद्धी आहे एक प्रकारची. ही साध्या मधमाशांनी आत्मसात केलेली आहे सिद्धी. आणि आपण का नको करायला ती?
असे विचार मनात येतात. त्यामुळे आत्ताचं जे इको टुरिझम आहे ना किंवा आत्ताचं जे निसर्ग पर्यटन आहे ना त्याची दिशा बरोबर नाही असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. एकतर या पर्यटनामध्ये आपण स्थानिक लोकांना कोणत्या प्रकारे सहभागी करून घेतो, तर फक्त गाईड्स स्थानिक असतात आणि आपल्या बरोबर येतात. पण यांचं सुखदुःख आपण कधी विचारतो का? त्यांच्या घरामध्ये जातो का? त्यांच्या ओसरीवरती बसतो का? त्यांच्या घरातल्या लोकांशी आपण बोलतो का? त्यांना पर्यायी उत्पन्नाची साधनं निर्माण करून देण्याचा आपण प्रयत्न करतो का? ते काय करतात ते आपण विचारतो का? त्यांच्यासाठी आपण काय करतो एवढं सोडलं तर? कारण हे काही काळापुरतं असतं ना, 4 महिने 5 महिने पर्यटन, 4-4 5-5 महिने अभयारण्य बंद असतात. त्या काळात काय घडतं हे मला जाणवलं. आणि मग मी कशाला इको टुरिझम म्हणतो तर या लोकांना एकत्र घेऊन अभयारण्याच्या बाहेर तुम्ही जर छोटे छोटे ट्रेल्स, छोटे छोटे वॉक्स घेतले, त्यांच्या कुटुंबांमध्ये जाऊन राहिलात, होमस्टेजमध्ये जाऊन राहिलात, त्यांनी तुमच्यासाठी अन्न शिजवलं, तुम्ही पण स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी 4 गोष्टी करून बघितल्या, त्यांच्याबरोबर त्या परिसरात पायी फिरलात, त्यांच्याकडनं निसर्ग समजावून घेतलात आणि त्याबद्दल त्यांना त्यांचं मानधन दिलं, तर मी त्याला निसर्ग पर्यटन म्हणेन. हे जे पर्यटन आहे ना हे एकदम असं आधुनिक, पॉश, आर्टिफिशियल असं वाटतं की वाघ किधर आहे इथूनच सुरुवात होते ना, व्हेर इज द टायगर, टायगर किधर आहे इथूनच सुरुवात होते. पण मग बाकीच्या गोष्टी कितीतरी अनुत्तरित राहतात रे. आणि आपण धूळ उडवतो आणि धूळ उडवत परत जातो. 4 दिवसांचे आपण पाहुणे असतो की नाही, आपण परत जातो का? त्या गावात डोकावतो का? त्यांच्याशी काही बोलतो का? 2 शब्द तरी आपण त्यांच्याशी बोलतो का? हे नाही घडत. सामान्य लोकांना, त्या परिसरातल्या लोकांना सामावून घेऊन त्यांची त्यांचा आर्थिक स्तर हा सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमधून निर्माण झालेलं पर्यटन म्हणजे निसर्ग पर्यटन. त्यांनी संरक्षणासाठी जे प्रयत्न करतायत त्याच्यात त्यांना सहभागी करून घेणं म्हणजे पण निसर्ग संवर्धन किंवा नेचर कॉन्झर्वेशनमध्ये त्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. अनलेस अँड अंटिल दे पार्टिसिपेट इन द कॉन्झर्वेशन ॲक्टिव्हिटी, द कॉन्झर्वेशन ॲक्टिव्हिटी विल नेव्हर बिकम सक्सेसफुल. दादा, 400 दिवस जंगलात घालवल्यानंतर तू एक खूप मोठा डिसिजन घेतलास आणि शहरातलं सगळं सोडून लिटरली तू जंगलात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलास. नागझिरात तू ऑलमोस्ट आता 7 वर्ष राहतोयस. तिकडे गेलास तेव्हा तिथले जे ट्रायबल्स आहेत, तिथले जे लोकल्स आहेत, त्यांच्याकडनं नक्कीच काहीतरी विरोध झाला असेल, कारण तू निसर्ग संवर्धनाबद्दल काहीतरी काम करतोयस हे पण त्यांना जाणवलं असेल. काही गोष्टी तुला वेगळ्या अनुभवायला मिळाल्या असतील, कारण जेव्हा आपण सगळं बोऱ्या बिस्तर गुंडाळून अख्खा संसार नव्याने जंगलात जाऊन थाटायचं ठरवतो तेव्हा वेगवेगळे अनुभव येणारच. पण आज 6 वर्ष झाली आहेत आणि तू सक्सेसफुली तिथे राहतोयस. मी अनेकदा नागझिरात आलोय तेव्हा तुला भेट दिली आहे, तेव्हा मी बघितलंय तुला ते गावकरी काय पद्धतीने मान देतात. पण हा सगळा प्रवास कसा होता? नाव व्हेन यू लुक बॅक ॲट इट, काय काय अनुभव आले, कडूगोड आठवणी असतील, आणि आता तू कशा पद्धतीने ते सगळं बघतोयस? झालं असं की 2001-2002 या काळामध्ये आतमध्ये राहिलो आणि मग बाहेर आल्यानंतर मी दरवर्षी एकदा तरी जातच होतो तिथे. हे मला महत्त्वाचं वाटतंय. म्हणजे मी सोडून आलो आणि मग आता काही कनेक्शनच नाही, काही संबंध नाही गावाशी, असं नाही झालं. तर मग त्या लोकांना जाऊन भेटणं, तिथे छोटंसं घर बांधलं, झोपडी म्हणजे झोपडीत जाऊन राहायला लागलो. कधी कधी वर्षातून 1 महिना, 2 महिने, 3 महिने पण एकदा राहिलो होतो, एक सलग 3 महिने एका वर्षामध्ये. तर त्यामुळे मी कोण आहे याची साधारण कल्पना गावातल्या लोकांना आलेली होती आणि आमचं चांगलं, आपल्या भाषेत सांगायचं आमचं चांगलं सूत जुळलेलं होतं. आणि मग नंतर मी तिथे जेव्हा कायमचं राहायला आलो ना तेव्हा मग ते सोपं गेलं ना, कारण आधीची पार्श्वभूमी होती काहीतरी, अचानक टपकलो नाही त्या गावात. तर मग मी तिथे त्यांच्याबरोबर राहायला सुरुवात केली. अर्थात कमी जास्त गोष्टी असतातच, म्हणजे आपण उडदा माझी काळे गोरे म्हणतो तसे काही लोक असतातच, पण काही विरोध नाही झाला. म्हणजे हे तुम्ही का करतात असं कोणीच मला विचारलं नाही. पण मग मी अप्रोच काय घेतला माहिती का, की आता आपण गावातल्या लोकांसाठी काहीतरी करूयात असा अप्रोच घेतला. आणि तो घेण्यामागचं कारण असं होतं की निसर्गाच्या संवर्धनासाठी जर का आपल्याला स्थानिक लोकांची मदत हवी असेल तर आधी सुरुवातीला त्यांच्यासाठी आपण काहीतरी करूया, ज्याला आपण गुडविल ॲक्टिव्हिटी म्हणतो.
तर तसं आम्ही हळूहळू तिथे करायला सुरुवात केली. मग त्याची सुरुवात आम्ही रोपं देण्यापासून केली. लोकांना फळझाडांची रोपं आम्ही द्यायला लागलो. म्हणजे आंबा आहे, चिक्कू आहे, नारळ सुपारी पण तिकडे उगवते, लिंबू आहे, मोसंबी, संत्री अशी झाडं आम्ही त्यांना लोकांना द्यायला सुरुवात केली. तर सुरुवातीला काही असं वाटलं नाही की लोक खूप मोठ्या प्रमाणात ही झाडं लावतील किंवा खूप छान रिस्पॉन्स होता असं मी म्हणणार नाही, पण सुरुवात झाली होती. मग आम्ही एक पाणवठा बनवला. मग तिथे पाणी प्यायला उपलब्ध झालं. मग पाणवठा बनवण्याचा परिणाम असा झाला की पूर्वी जे प्राणी जंगलातून गावात येत होते पाणी पिण्यासाठी, तर ते त्या पाणवठ्यावरतीच परस्पर यायला लागले आणि पाणी प्यायला लागले. बिबट्या पण आला होता. आणि एका गावातल्याच एका माणसाने तिथे आमच्या पाणवठ्यावरती वाघ पण एकदा पाणी पिताना बघितला होता. त्यामुळे अस्वल तर रेग्युलरली अजूनही येतं. तर हे घडायला लागलं. तर याचा थोडा फायदा झाला ना, की जे प्राणी आतमध्ये येत होते आणि माणूस विरुद्ध प्राणी हे जे चित्र उभं राहत होतं त्याच्यामध्ये माणूस आणि प्राणी असं एक चित्र हळूहळू तिथे उभं राहायला लागलं. तर हे मी हळूहळू सुरू केलं. पण कायमचं जेव्हा जाऊन राहायला लागलो आम्ही 2019 मध्ये परमनंटली, तर तेव्हा मात्र काहीतरी ठोस कल्पना मनामध्ये होत्या. म्हणजे पहिल्यांदा आम्ही आमचं घर बांधलं, ज्याचं नाव आहे रामरामजी. तर ते घर बांधलं आणि मग तिथे राहायला सुरुवात केली. आणि मग नर्सरी पण एक चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात सुरू केली. नर्सरीतून झाडं नियमितपणे लोकांना द्यायला सुरुवात केली. पाखरशाळा सुरू केली. पाखरशाळेची संकल्पना अशी आहे की संध्याकाळ झालं की मुलांनी झाली की आमच्याकडे यायचं मुलांनी. मग गप्पा गोष्टी, गाणी, एक्सचेंज, थोडंसं धड्यातलं, थोडंसं बाहेरचं, निसर्ग, मूळ त्याचा धागा निसर्ग असाच ठेवला. तर ती पाखरशाळा पण हळूहळू तिथे सुरू केली. मग अनघानी बरंच काम केलं तिथे महिलांबरोबर. आणि मग पर्यायी उत्पन्नाची साधनं देण्यासाठी तिने जोरात प्रयत्न सुरू केले. आणि प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांची निर्मिती सुरू केली. आणि आता जवळजवळ 72 वेगवेगळ्या प्रकारची प्रॉडक्ट्स या वस्तू त्या सखी महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार केल्या जातात आणि विक्री केली जाते. आणि 58 महिलांना त्याच्यातून आता रोजगार मिळायला लागला आहे. भेट दिली होती तेव्हा मला आठवतंय. हां. सगळी प्रोडक्ट हां. रंगवत बसले होते आणि खूप मन लावून हो. काम करत होते. उद्योग मंदिर सुरू झालं. मग आम्ही शाळेसाठी पण काही उपक्रम राबवले. तिथे स्थानिक शाळा आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे 7वी पर्यंत. मग शाळेच्या सहली काढणं. मी शाळेमध्ये नेहमी काही मला साप बीप दिसला तर तो घेऊन जातो, पकडतो, शाळेमध्ये दाखवतो. शाळेमध्ये निसर्गासंबंधीचे धडे कोणते आहेत ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निसर्ग डोकावतोय, तर तो धडा मुलांना सांगायचा, शिकवायचा. अशा प्रकारे मुलांच्या निसर्ग निरीक्षण सहली काढायच्या किंवा शाळेमधल्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा. मग शाळेमध्ये शौचालय बांधायची, स्वच्छता ठेवायची. ही सगळी कामं आम्ही जसं जसं आम्हाला जमेल त्याप्रमाणे करायला सुरुवात केली. मग तिथले जे मार्गदर्शक आहेत त्यांच्याबरोबर बोलायला सुरुवात केली. तर असं करता करता कुठलाही असा मला प्रसंग आठवत नाही आहे की ज्याच्यामध्ये हे करू नका किंवा हे चुकीचं आहे असं गावातल्या लोकांनी सांगितलं. याचं कारण अशा कुठल्याच गोष्टींमध्ये आम्ही सहभागी नव्हतो की ज्या वादग्रस्त ठरू शकतील. आम्ही आम्हाला जे आवडत होतं ते काम आम्ही करत गेलो. लोकांचा सहभाग वाढत गेला, लोकसंपर्क वाढत गेला, त्यांना त्याचा फायदा मिळतोय म्हटल्यानंतर त्यांचा प्रतिसादही वाढला. आणि असं करता करता साधारणपणे मी असं सांगेन की 5 ते 6 वर्ष तरी लागली हा विश्वास संपादन करण्यासाठी लोकांचा. आणि मग आता आम्ही अगदी गावाशी पूर्ण एकरूप झालेलो आहोत. गावाच्या सुखदुःखाशी पण एकरूप झालो. लोक आता आमच्याकडे येतात, आम्ही त्यांच्याकडे जातो, खूप मजा करतो. आम्ही ॲक्टिव्हिटीज खूप वेगवेगळ्या प्रकारच्या करतो. आता भारत फोर्ज ही जी कंपनी आहे प्रसिद्ध, त्या कंपनीच्या मदतीने आम्ही जवळजवळ 7.5 किलोमीटर लांबीची जाळी गावाच्या भोवती तयार केली आहे की ज्या जाळीतून आता प्राणी आत येत नाहीत, प्राणी बाहेर राहतात आता. म्हणजे डुकरं विशेषतः. नाही तर 100 150 डुकरं आत यायची आणि शेतं फस्त करायची, शेतं खायची, नुकसान करायची, शेतातून चालत जायची, त्यांच्या खोरांमध्ये जमीन उखडली जायची, शेतं सगळी झाकली जायची. हे आता पूर्णपणे थांबलं. आणि जवळजवळ 1.5 वर्षामध्ये एक अतिशय सुंदर असा परिणाम आम्हाला बघायला मिळाला की ज्याच्यामध्ये लोक खूप खुश आहेत. आता 99% जास्त धान किंवा तांदूळ हा त्यांच्या हातात आला. जो काही 3-4% गेला असेल तो वेगवेगळ्या प्रकारच्या किडींमुळे गेला. पण प्राण्यांमुळे भाताचं नुकसान झालं, धानाचं नुकसान झालं असं अजिबात कुठेही घडलं नाही.
आणि मग हळूहळू इतर प्राणी पण येणं बंद झालं. मग याच्यामध्ये बिबट्या आतमध्ये येत होता, तो कमी झाला, किंवा नीलगाई, सांबरं, गवे हे प्राणी पण आतमध्ये येणं कमी झाले. तर याचा फायदा लोकांना डायरेक्टली झाला. तर असं ते काम आम्ही तिथे सुरू केलं. आणि आता आमचं ड्रीम प्रोजेक्ट ज्याला म्हणतात ते आहे ते गावाच्या तलावाचं पुनरुज्जीवन करणं, गावाच्या तलावाची पुनर्स्थापना करणं. गावाजवळ एक मोठा तलाव आहे, 500 मीटर लांबीचा बांध आहे, आणि 29 एकर तलावाचा प्रदेश आहे, परिसर आहे. आणि या तलावात भरपूर पाणी असतं, पण फक्त पावसाळ्यामध्ये. नंतर पाणी आटतं, पाणी जिरतं जमिनीमध्ये किंवा वाहून जातं आपण असं म्हणूयात. तर त्यामुळे या तलावाचं पुनरुज्जीवन जर का केलं तर पाणी राहील आणि 700 लोकवस्तीच्या या गावाला वर्षभर पाणी मिळेल. मग लोक दुबार पिकं घेतील, तिबार पिकं घेतील, आणि मग त्यांचं जीवनमान सुधारेल. आणि जीवनमान सुधारलं की जंगलावरचं अवलंबन कमी होईल. जर शेतीमध्ये स्थानिक लोक गुंतून राहिले तर ते जंगलात जाणार नाही, जंगलाचं नुकसानही कमी होईल, आदिवासाची गुणवत्ता सुधारेल, आणि मग हळूहळू तिथली बायोडायव्हर्सिटी किंवा विविधता तिच्यामध्ये सुधारणा होईल. म्हणून आता आम्ही असा प्रयत्न करतोय की या तलावाचं पुनरुज्जीवन करायचं. या परिसरामध्ये छोट्या छोट्या बोड्या आहेत. बोडी म्हणजे छोटा तलाव. तर या बोड्यांचं वैशिष्ट्य काय की आकार खूप मोठा नाही आहे, पण महत्त्वपूर्ण आहे. पाण्याचा कोणताही साठा हा महत्त्वाचा असतो ना, आपण बघतो ना उन्हाळ्यात काय होतं. तर त्यामुळे ह्या बोड्या ज्या आहेत ना त्यांचं पण आम्ही आता हळूहळू पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करतो. रिस्टोरेशन त्यांचं करायचं आहे, आणि ते स्थानिक लोकांच्या मदतीने करणार आहोत. त्याची त्यांना मजुरी मिळेल व्यवस्थित, त्यांनी जर काही काम केलं तर. जसं कुंपण जर का तुटलं तर त्याची ते काम करतात, त्या व्हॉलंटरीली, स्वयंप्रेरणेने, स्वयंसेवक म्हणून ते आमच्याबरोबर आता काम करतात गावातले लोक. हा फरक पडला आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना त्याचा आनंद पण आहे, त्याच्यातून त्यांना डायरेक्ट फायदा पण झाला. आणि आता कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक स्वरूपाच्या निसर्गाच्या कामासाठी लोक आपणून मदत करतात, येतात. जे जवळ आलेले लोक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही वेगवेगळे प्रकल्प राबवतो. गेल्या 7 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 2.25 लाख झाडं लोकांना दिलेली आहेत, आणि 48 गावांमध्ये आमचा संपर्क आहे आता. आणि या गावांमधले लोक आमच्याकडनं झाडं घेऊन जातात, ती झाडं लावतात, ती वाढवतात, आणि त्याचा फायदा त्यांना मिळतो. आणि आम्ही काही दिलेली फळांची झाडं आहेत, त्यांना फळं यायला लागलेली आहेत, आणि ती फळं ते आमच्याकडे आणून देतात घरी. तर तेव्हा तर फारच आनंद वाटतो. आंबे आणून देत आहेत लोक, शेवग्याला शेंगा येत आहेत. तर झाड जे असतं ना त्याच्यामध्ये इकॉलॉजी आणि इकॉनॉमी या दोन्हींचा संगम झालेला असतो. इकॉनॉमी का, तर ते झाड तुम्हाला पैसे देणारे, तुम्ही शेंगा विकल्या तर. हे मी असं ऐकलं की मुंबईत विलेपार्ल्याला एक साधी शेवग्याची शेंग आहे, एक शेंग 35 रुपयाला विकतात, एक शेंग. आणि आमच्याकडे 60-70 रुपये किलोनी शेवगा मिळतो. तर या ज्या शेवग्याच्या झाडापासून स्थानिक लोकांना उत्पन्न मिळतं, त्याच शेवग्याच्या झाडावर 20-25 प्रकारचे पक्षी सहज दिसतात. म्हणजे पक्ष्यांना पण ते जिवंत ठेवतंय, जागवतंय, त्यांचाही वंश जागतोय, फुलतोय, फळतोय, आणि एका बाजूला माणसाला देखील ते झाड पैसे देते. त्यामुळे ज्याला आपण इकॉनॉमी म्हणतो आणि इकॉलॉजी म्हणतो, दोन्हीचा संगम हा झाडांमध्ये झालेला असतो. त्यामुळे ट्रीज फॉर न्यूट्रिशन ही संकल्पना आम्ही मांडली की पौष्टिक मूल्यांसाठी वनस्पती संवर्धन, आणि मग ती आता हळूहळू पुढे नेतोय. आणि आमचं टार्गेट आहे की किमान 1 कोटी तरी झाडं त्या परिसरामध्ये लावायची म्हणजे लोक लावणार आहेत, आम्ही काहीच करणार नाही. लोक जगवतात ती झाडं, आणि दिलेली 2 झाडं जगवून दाखवल्यानंतर, फोटो पाठवल्यानंतर मग आम्ही लोकांना पुढची झाडं देतो. अशा पद्धतीने ते सगळं काम चाललंय. तर त्याला एक छान प्रतिसाद आहे. सखी महिला बचत गटाला उत्तम प्रतिसाद आहे. नवीन नवीन मुली येत आहेत आणि गोंड आदिवासी चित्र काढतात, आणि ती चित्र पुस्तकांवरती जशी आहेत कशी पिशव्यांवरती आहेत, कापडांवरती आहेत, टेबल क्लॉथवरती आहेत, गोधड्या आहेत, आणि क्विल्ट्स किंवा गोधड्या ही खास तिकडची गोष्ट आहे. तर ते लोक गोधड्या तयार करतात, आणि मग हाताने विणलेल्या गोधड्या. तर या मग परदेशात पण आता गेलेल्या आहेत, आपल्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका इकडे गेलेल्या आहेत गोधड्या. तर अशा पद्धतीने हे काम आता सुरू आहे. तर निसर्ग निरीक्षणातून निसर्ग संवर्धनाकडे, पक्षी निरीक्षणाकडून निसर्ग संवर्धनाकडे असा हा प्रवास आहे. हा 45 वर्षांचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये अनेक टप्पे होते की जिथे हळूहळू आपल्या मनाची घडण ही होत गेली, माझ्या मनाची घडण होत गेली, जडणघडण होत गेली, आणि
आपल्याला सगळ्यांना सामावून घेऊन काम करता आलं तर ते चांगलं होईल असं मला वाटतं. किंवा आजचा हा पॉडकास्ट संपवण्याच्या आधी मला एक खूप महत्वाचा मुद्दा विचारायचा राहून गेलाय, जो मला विचारायचा आहे की मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट किंवा ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट ह्याबद्दल आजकाल खूप न्यूज येतात, अनेक ठिकाणी लिहिलं जातं, व्हिडिओज येतात सहज. मागे लिमये सरांशी एकदा बोलता बोलता ते सहज बोलले होते की मला कळत नाही नक्की लेपर्ड्स खरंच वाढलेत का आजकाल लोकांकडे कॅमेरा वाढलेत म्हणून ते त्यांच्या ऍक्टिव्हिटीज आपल्यापर्यंत जास्त पोचायला लागल्यात. कारण पूर्वी एवढा त्रास नव्हता होत, आजकाल सगळ्यांनी ते व्हिडिओ काढून ते शेअर व्हायला लागल्यानंतर लोकांना ते त्रासदायक वाटायला लागलेत. किंवा तर ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट बद्दल तुझं मत काय आहे, काय वाटतंय तुला, हाऊ डू यू लुक ॲट इट पुढच्या? नाही, कसं आहे की प्राण्यांची एक स्वतःची जागा असते जिथे ते राहत असतात, जिथे त्यांचा वंश जागता राहतो, तिथे त्यांची वृद्धी होते, त्यांची संख्या हळूहळू वाढते. तर आपण हा जर का प्राण्यांचा लँडस्केप बघितला आणि ह्युमन लँडस्केपचा नकाशा त्याच्यावरती सुपर इम्पोज केला ना, तर लक्षात येतं की हळूहळू आपण त्यांना रेटतोय मागे, ते मागे मागे जात आहे, दे आर रिसिडिंग. कारण तिथे पूर्वी वस्ती नव्हती ना, तिथे नवीन वस्ती निर्माण झाली, माणसाची लोकसंख्या वाढली आहे, त्याच्यामुळे काहीतरी रिटॅलिएशन होणारच ना. जसं कालच पिंपरी चिंचवड परिसरामध्ये घरवस्तीमध्ये बिबट्या दिसला, तर ते त्याचंच एक कारण आहे ना ते. तर मग अशा वेळेला प्रश्न येतो की बिबट्याने तरी कुठे जावं, हा प्रश्न निर्माण होतो. तर त्याच्यातला सुवर्णमध्य आपल्याला कदाचित असा काढता येईल. सगळीकडे हे लागू पडेल असं नाही आहे, पण ज्याला आपण स्थानविशिष्टता असा शब्द वापरतो, म्हणजे लोकेशन स्पेसिफिसिटी, तर तिचा जर का आपण विचार केला तर त्या प्रश्नाचं उत्तर तिथे सोडवता आलं पाहिजे आपल्याला. आणि तो हिशोब, ते गणित किंवा ते उत्तर हे दुसरीकडे लागू करता येईल असं नाहीये. तर आम्ही काय सोडवला तो की आम्ही प्राणी मारले का नाही, डुकरांची शिकार केली का नाही, डुकरांना पकडलं का नाही, ट्रॅप लावले का नाही, बंदुकीचा बारही उडवला नाही, 7 किलोमीटर लांबीची जाळी लावली आणि प्रश्न सोडवला. आता आत डुकरं येत आहेत का, नाही येते. मग आता जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशातल्या परदेशातल्या एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या इतका प्रचंड नफा कमवत आहेत, तर त्या नफ्यातला 1%, 2% एवढी रक्कम ही जर का कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, त्याला सामाजिक दायित्व म्हणतात, त्या सामाजिक दायित्वासाठी वापरता येत असेल तर तिचा वापर केला पाहिजे आणि या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण मुद्दामून त्यांची खोड काढायला जाणं तर पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांच्या जागेत त्यांना राहू दे, उत्तम राहू दे. काही ठिकाणी प्रश्न आहेत की अधिवास खूप संकुचित झालेला आहे किंवा ऊसाच्या शेतीमध्ये बिबट्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मी मुंबईला जिथे राहतो तिथे आमच्या सोसायटीत वारंवार बिबट्या येतो आणि आजपर्यंत एकही असा इन्सिडेंट घडलेला नाहीये जिथे, म्हणजे लिटरली गेल्या महिन्यात 2दा येऊन गेला तो. पण आमच्या इकडचे वॉचमन घाबरले होते, तर मी त्यांना म्हटलं तुम्ही घाबरू नका, तो तुम्हाला खायला येत नाही, तुम्ही त्याचं खाद्य नाही आहात, एकतर कुत्र्यांसाठी येत आहेत, तर ते कुत्र्यांना जेवण घालणं बंद करायला सांगा सोसायटीतल्या लोकांना, ती कुत्री आपोआप बाहेर जातील, तो त्यांच्या मागे सोसायटीत येणार नाही जर तुम्हाला टाळायचं असेल तर. पण मी आता 10 वर्ष राहतोय त्या सोसायटीत आणि मला आजपर्यंत जेव्हा जेव्हा बिबट्या येऊन गेलाय असं कळलंय किंवा जाताना दिसलाय टेकडीवरनं वगैरे, मला एकदाही त्याचं अग्रेशन दिसलं नाहीये. मला एकदाही तो मुद्दामून ह्युमन सोसायटीमध्ये याच्यात येतोय असं दिसलेलं नाहीये, कधी जाणवलाही नाही. इतका शांतीत तो निघून गेलाय. मेनली कॉन्फ्लिक्ट कुठे येतो माहितीये का, किंवा आपण ज्याला संघर्ष म्हणूयात, तो कुठे येतो, किंवा विवाद हा कुठे येतो, तर कॉमन इंटरेस्ट जेव्हा असतो तेव्हा येतो. शेतीमधलं अन्न हे माणसाचं पण इंटरेस्ट आहे, माणसाचा पण इंटरेस्ट आहे आणि प्राण्यांचा पण इंटरेस्ट आहे. इथे कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतो. तर मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, आमच्या घरापासून साधारणपणे 4-5 किलोमीटर अंतरावरती गाव आहे जांभडी नावाचं. तर त्या गावामध्ये एक शेतकरी आहे. तर त्यांनी काय केलं की त्याच्याकडे एक झाड आहे मोठं आंब्याचं. तर त्या आंब्याला प्रचंड आंबे लागतात आणि तो ते खातो, एन्जॉय करतो. मग शेजारच्या झाडाला, त्याच्या शेजारच्या झाडाला, असं त्याला हळूहळू कळायला लागलं ते आंबे आलेत म्हणून. तर त्यांनी बुजगावणं तयार केलं एक. मी तो फोटो शेअर करू शकतो तुमच्याबरोबर. तर ते बुजगावणं इतकं रिअलिस्टिक केलं त्यांनी की त्या परिसरातलं एक वानर सुद्धा तिथे येत नाही.
आणि सगळी वानरं त्या बुजगावण्याला घाबरतात आणि 5,000 आंबे त्या माणसाला मिळत आहेत आज. हा अक्षरशः चमत्कार आहे. तो त्यांनी कसा घडवला, तर त्यांनी बुजगावणं हा विषय सिरियसली घेतला आणि उत्तम बुजगावणं बघ. तर एक माणूस उभा आहे, त्याच्या हातात काठी आहे, त्याला व्यवस्थित पॅन्ट शर्ट वगैरे आहे, आतमध्ये भुस्सा भरलाय सगळा, इथे कॉलर आहे, एक टाय आहे, मग नंतर गॉगल घातलाय आणि वरती टोपी. अक्षरशः माणूस वाटतो. तिथून आजूबाजूनी जाणाऱ्या माणसांना सुद्धा वाटतं की हा कोण आहे म्हणून. इतकं रिअलिस्टिक. आणि आपण अतिशय लाईटली म्हणजे काहीतरी मडकं एक आणि त्याच्यावरती 2 फडकी असं असं म्हणजे बुजगावणं नाही आहे. बुजगावणं हा विषय सिरियसली घेतला पाहिजे. तर त्यांनी तसं केलं. आणि दुसरं एक बुजगावणं त्यांनी कुठे बांधलं, तर त्याच्या घराच्या तिथे ठेवलं. आणखीन जर का डेअरिंग कोणी करून पुढे आलं तर तिथे पण ती वानरं घाबरली पाहिजे. तर आपला देश कशासाठी प्रसिद्ध आहे माहिती आहे का? ज्याला आपण जुगाड म्हणतो ना, त्याच्यासाठी आपला देश प्रसिद्ध आहे. लोक खूप हुशार आहेत आपल्या देशातले, वेगवेगळ्या प्रकारची जुगाडं जमवतात आणि काम करतात. तर युटिलाइज युअर इंजिन्युइटी, म्हणजे तुमच्याकडे जो विजडम आहे, ज्याला आपण ट्रेडिशनल विजडम म्हणतो, पारंपरिक शहाणपणा म्हणतो, तो वापरून तुम्ही स्थानिक पातळीवरती आयडिया लढवा ना. परवाच मला एकाने असं सांगितलं की बिबट्याचा कोट जर का बघितला तर वानरं खूप घाबरतात, इतर प्राणी पण घाबरतात. आणि आमच्याकडे वानरं प्रचंड नुकसान करतात. कोकणात त्या फळबागांचं नुकसान खूप करतात वानरं. माझ्याकडे उपाय आहे ना, मी तुम्हाला सांगतो ना काय करायचं ते. तुम्ही पुण्यामध्ये या आणि एखाद्या मॅकडप सारख्या कंपनीमध्ये जा आणि त्यांना म्हणा की मला बिबट्या बनवा, माणसाला बिबट्या बनवा. म्हणजे तिथे ड्रेस बीस तुम्हाला घालायला देतात आणि जा ना झाडावर जाऊन बसा, बघा येतंय का वानर. तुम्ही म्हणाल नाही, काही दिवसांनी वानराला सवय होते. अरे पण जे पूर्वी येत होते ती तरी थांबतील की नाही? किंवा मग तुम्ही लपून बसा, तुम्ही फक्त शेपूट दाखवणे अशी अशी हलवत बसा, तुम्ही बघा काय फरक पडतो. आणखीन एक आहे, आपण जर का बिबट्याचे उत्तम फोटो गोळा करायचे आणि एनलार्ज केलेले फोटो ज्या दिशेने वानरं आणि प्राणी येतात ना त्या दिशेला नुसते लावायचे. त्या फोटोंकडे बघून सुद्धा ती वानरं येत नाहीत, असा माझा अनुभव आहे. घाबरतात ती. तर असे वेगवेगळे उपाय आपण केले पाहिजेत. आणि हा जो कॉन्फ्लिक्ट आहे ना, तो आपणच अशा पद्धतीने रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जंगलात त्यांना अन्न नाही अशी परिस्थिती आहे का? अन्नान्न दिशा त्यांना झालेली आहे का? नाही. अन्नान्न दशा त्यांना नाही झालेली. तर अन्न आहे, पण हे आयतं मिळतंय ना, ताट मांडल्यासारखं असतं रे शेत म्हणजे. तर त्यामुळे ते इकडे येण्याचा प्रयत्न करतात. याच्यातून या गोष्टी निर्माण होतात. किंवा अगदी स्पष्ट सांगू का, ताडोबाच्या परिसरामध्ये लोक नको तेव्हा नको त्या वेळेला जंगलात जातात. खरंय की नाही? कोणी सांगितलेलं तुम्हाला जंगलामध्ये 10 किलोमीटर आतमध्ये कडमडायला? ती तेंदूची फुलं, मोहाची फुलं, तेंदूची पानं, काड्या म्हणजे झाडं, तिकडे काड्या हा शब्द वापरतात विदर्भामध्ये. अख्खं झाड म्हणजे काडी. त्याच्यानंतर गवत, बांबू, काहीही आणण्यासाठी लोक हे त्यांच्या गावाच्या परिसरातून जंगलामध्ये जातात. कधी कधी गाभा क्षेत्रात म्हणजे कोर एरियापर्यंत जातात. हे बरोबर आहे का? कॉन्फ्लिक्ट होणार नाही तर काय होईल? अरे तो किती शांत आहे माहिती आहे का वाघ आणि बिबट्या. तो किती वेळ विचार करायला रे तुमच्या अंगावरती येण्यापूर्वी. केवढा विचार करेल तो जंटलमनच आहे. ज्या ज्या वाईट घटना घडलेल्या आहेत ना त्या माणूस आत गेल्यामुळे घडलेल्या आहेत. त्यांना शंका वाटते की चरचर चरचर काहीतरी वाजते, काय जाऊन बघू, माणूस दिसला, 2 थपडा मारला, काम खतम. पण तुम्ही नका जाऊ तिकडे ना. याचा अर्थ काय माहिती का सुयश? मी पुढचं विधान खूप महत्वाचं आहे, हे सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका. ज्या परिसरामधल्या विविधतेचं नुकसान माणसांनी केलेलं आहे, ज्या परिसरामध्ये माणसाच्या वापरामुळे अधिवासांची अवनती झालेली आहे, डिग्रेडेशन झालेलं आहे, ते अधिवास जिवंत करण्याचं काम हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं नाही, स्थानिक लोकांचं आहे. लोक जागे होत आहेत का? लोकांना काही करायची इच्छा आहे का? लोक एकत्र येत आहेत का? स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध होत आहेत का? एखादा प्रकल्प हातात घेत आहेत का? निसर्गाबद्दल, जंगलाबद्दल, प्राण्यांबद्दल त्यांना प्रेम आहे का? प्रेम असेल तर ते असे वागतील का? काय उत्तर आहे सांग ना मला तू. कुठलंही राष्ट्रीय अभयारण्य किंवा राष्ट्रीय उपवन म्हणू, कारण उद्यान हा शब्द चुकीचा आहे. पार्क म्हणजे उद्यान आहे. राष्ट्रीय उपवन त्याची मालकी कोणाकडे असते रे? हे माझं आहे असं आपण कोणाला म्हणतो? ती आपली मालकी आहे, तुझी माझी, आपल्या सगळ्यांची आहे.
या देशातल्या राहणाऱ्या नागरिकाला काय हक्क दिलेला आहे घटनेनी, की हे तुझं आहे, पर्यावरण तुझं आहे, निसर्ग तुझा आहे, पक्षी तुझं आहे, ते वाचवणं हे कर्तव्य पण तुझंच आहे की नाही. घटनेनी तो आपल्याला स्वच्छ पर्यावरणाचा, चांगल्या पर्यावरणाचा, सुंदर पर्यावरणाचा अधिकार दिलेला आहे की नाही, तो आपण राबवतो का, हा पण इथे प्रश्न निर्माण होतो. हे सगळं कसं आहे तुला सांगतो. गोदरेजचं कपाट असतं की नाही, त्या गोदरेजच्या कपाटामध्ये एक कप्पा असतो, त्याच्यामध्ये दागिने ठेवलेले असतात, कॅश ठेवलेली असते. तर त्या कप्प्याला घरातली कुठलीही सोम्या गोम्या, बाळ्या, आण्या, पक्या, इल्या हे हात लावतात का त्याला? नाही लावत. तर घरातल्या गृहिणीकडे किंवा बाबाकडे त्याची किल्ली असते. हां, पण कपड्यांच्या कप्प्यामध्ये आपण हात घालतो ना, तुझे कपडे तिथे ठेवलेले असतात. तर एखादं जंगल, अभयारण्य, राष्ट्रीय उपवन हे गोदरेजच्या कपाटासारखं आहे. ते तिथे हातच नाही घालायचा आहे तुम्हाला अजिबात. मग कपड्यांचा कप्पा कोणता? तर गावाच्या भोवतालचा परिसर कपड्यांचा कप्पा आहे. म्हणजे बायोलॉजिकली डिग्रेडेड झालेला जो एरिया आहे तो बायोलॉजिकली प्रॉडक्टिव्ह बनवणं हाच उपाय आहे संघर्ष नाही करण्याचा. हा फार महत्वाचा विचार आहे सुयश. तुम्ही विचार काय करताय की हे इथून इथून सगळा प्रॉब्लेम निर्माण, तुम्ही बोटं दाखवता जंगलाकडे. अरे पण तुमचा परिसर कसा आहे तुम्ही पाहिलाय का? तुमच्या परिसराची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केलाय का? तुम्हाला असं वाटतं का की हा प्रॉडक्टिव्ह बनवावा? काम करण्याची कुठे गरज आहे? घरात काम करायचं नाही, अंगणात काम करायचं. सुयश, अंगणात काम करण्याची गरज आहे. अंगणाची वाट लावलेली आहे आपण, कारण लोकसंख्या वाढलेली आहे. पण मग आपण एका बाजूला म्हणतो की आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला निसर्गाबद्दल काय काय शिकवलं, निसर्ग किती महत्वाचा आहे शिकवलं. वाल्मिकींनी किष्किंधा कांडामध्ये बलवीर्य पन्नानाम रूप यौवन शालिनाम षष्ठस्तु पंथा हंसानाम वैनतेय गतिः परा असं म्हटलंय. हेमपृष्ठ प्रभाजलम गगनेच विचन्वता उह्यते स्म सुपर्णेन वेगाकृष्ट पयोमुचा. म्हणजे रामाच्या जन्मापूर्वी कौशल्यला असं स्वप्न पडलं होतं की गरुडानं आपल्याला गगनात वाहून नेलेलं आहे. ही आपली परंपरा आहे, ही वैभवशाली परंपरा आहे. आणि या वैभवशाली परंपरेकडून आज कुठे आलेला आहे आधुनिक माणूस? निसर्गाशी काय संबंध ठेवलाय? आपलं काय नातं आहे निसर्गाशी? हे शोधायला पाहिजे, हे शोधायला पाहिजे, हे मुळातच घुसून आतमध्ये शोधायला पाहिजे. आणि तुला खरं सांगू का, मला असं वाटतं की माणूस इंटेलिजंट आहे ना, म्हणून आपली जबाबदारी वाढते. हे माझ्या शेजारी झाड आहे, खरं खोटं आहे मला माहिती नाही, प्लास्टिकचं वाटतंय. तर ह्या झाडाच्या जवळनं वारा गेला तरी हे हलणार आहे, आणि मी त्याच्यावरती चूल टाकली तरी ते हलणार आहे. ओके नाही? मग मी चूल टाकायला पाहिजे का वाऱ्याची वाट बघायला पाहिजे? वाऱ्याची वाट बघायला पाहिजे. निसर्ग हताश होतो रे कधी कधी. तो का हताश होतो माहितीये का? कारण तो आपलं कौतुकही करत नाही आणि आपल्याला शिक्षा पण करत नाही, तो फक्त परिणाम दाखवतो. तू बघ ना, झाड तोडल्यानंतर निसर्ग तुला काय शिक्षा करतो? हताश झालेला, हतबल आहे तो. तू जर जंगलातलं एखादं झाड तोडलं, निसर्ग तुला काय शिक्षा करतो घरी आल्यावरती? काही नाही. किंवा तू झाड लावलं तो कौतुकही नाही करत आहे, तो परिणाम दाखवतो की इथे झाडाला फळं आली आणि हे झाड तुटलं. हा परिणाम आहे फक्त, हा निसर्ग दाखवतो. ह्याच्यासाठी आपण निसर्गाशी एकरूप झालं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मला असं वाटतं की लहान मुलांच्या मनावर याचे संस्कार हे आपण रुजवले पाहिजेत, त्याचं बीज त्यांच्या मनात पडलं पाहिजे. कारण लहान मुलांच्या समोर मोठं आयुष्य आहे ना, खूप मोठं त्यांना जगायचं आहे ना, नाही का? त्यामुळे निसर्गासंबंधी, पर्यावरणासंबंधी कुणाशी बोलायचं हे पण ठरवलं पाहिजे ना. जे कनेक्टेड नाही आहेत त्यांना कनेक्ट करायचं आहे ना, जे डिस्कनेक्टेड आहेत त्यांना कनेक्ट करायचं आहे ना. काल आपल्याला धृतिमान मुखर्जी यांनी जो संदेश दिला की ज्यांच्यापर्यंत आपण पोचलेलो नाही आहोत त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे ना. एखाद्या आदिवासी पाड्यात राहून तिथे काम करणारे किती लोक आहेत? किती लोक तिथून 45,000 लोक नागझिरा अभयारण्यामध्ये, 1,00,000पेक्षा जास्त लोक ताडोबामध्ये, करोडो रुपयांचा बिझनेस होय त्याच्यामध्ये, आहे की नाही? तुला गंमत सांगतो, एक वाघ हा प्राणी एका वर्षामध्ये आपल्या संबंध तिजोरीमध्ये देशाच्या किती चंदा आणतो किंवा किती रुपयांची भर घालतो? 5,000 कोटी रुपये आणतो एक वाघ एका वर्षामध्ये. त्या बदल्यात आपण वाघाला काय देतो याचा विचार नको का करायला? त्या 5,000 कोटी मधले काही पैसे त्याच्या संरक्षणासाठी नको का वापरायला? वापरायलाच पाहिजे, दुसरा पर्यायच नाहीये. आणि कॉन्झर्वेशन विदाउट फंड्स
मी गमतीने म्हणतो, कॉन्झर्वेशन विदाउट फंड्स इज जस्ट अ कॉन्व्हर्सेशन. त्याच्यापेक्षा वैशाली, रुपाली, आम्रपाली आणि मनालीमध्ये जाऊन शिळोपाच्या गप्पा माराव्यात. पण कॉन्झर्वेशन बद्दल बोलू नका तुम्ही, कारण पैसा लागतो त्याच्यासाठी. पण काम करण्याची जिद्द पण लागते. भयंकर अवघड आहे निसर्ग संवर्धन, भयंकर अवघड आहे. शेवटी समजते की आपल्याला काहीतरी जमायला लागलंय. 40 वर्षानंतर मला समजायला लागलं की आता काय करायला पाहिजे आपल्याला, आणि दिशा हळूहळू सापडते आणि आता हळूहळू त्याचे परिणाम दिसायला लागलेले. इतकं सोपं नाहीये, कारण आपल्यालाही जगायचं आहे ना. मी असं कसं म्हणणार की उद्या उठून तुम्ही सगळ्यांनी जंगलात जा आणि तिथे राहा आणि काम करा. ते केलं तर उत्तमच आहे, आपल्याला त्याची गरज आहे. त्यामुळे तू जर का मला विचारलं की पुण्याची आणि मुंबईची काय परिस्थिती आहे आता, तर शेकडो लोक राहतात, लाखो लोक राहतात, करोडो लोक राहतात. तर एक झाड आहे आणि त्या झाडावरती अनेक गरुड बसलेले आहेत. असं दृश्य आपण कधी बघतो का निसर्गामध्ये? नाही बघत. एकच गरुड बसलेला असतो ना झाडावरती. तर त्या गरुडाचा मुलूक ठरलेला असतो, त्याची टेरिटरी ठरलेली असते, त्याचा इलाखा ठरलेला असतो, त्याच परिसरामध्ये तो राहतो. आता या सगळ्या मोठ्या शहरांची अवस्था अशी झालेली आहे की उत्तम लोक आहेत, हुशार लोक आहेत, काम करण्याची जिद्द असलेले लोक आहेत, पण ते सगळे एका झाडावरती आलेले आहेत. ते एका झाडावरती 100 गरुड बसलेले आहेत असं दृश्य दिसतंय. बाहेर जायला पाहिजे, तुम्ही सेटल व्हा, दुसरीकडे जा, फनेल आउट, गो आउट. अरे जिथे बायोडायव्हर्सिटी नाहीये तिथे तुम्ही राहून काय करताय मित्रांनो? 80 लाख लोक पुण्यात राहतात, इथे अजून काय करणार तुम्ही? काय वाचवण्यासारखं राहिलंय का काही? जिथे जैविक विविधता आहे तिथे जा ना, जिथे जीविधता आहे तिथे जा. सिंहगडची व्हॅली, मी उद्यापासून सिंहगडची व्हॅली वाचवतो आणि माझ्या जीवनाचं ध्येय आहे सिंहगडची व्हॅली वाचवणं, असं का म्हणत नाहीत पुण्यातले तरुण? 100 लोक तिथे तोफा घेऊन बसतात, पण त्या सिंहगडच्या व्हॅलीच्या रिस्टोरेशनसाठी, संवर्धनासाठी का पुढे येत नाही? निसर्गाच्या जीवावर तुम्ही मोठे होतात, निसर्गासाठी तुम्ही काय करताय? पक्ष्यांच्या जीवावर तुम्ही मोठे होता, पक्ष्यांसाठी तुम्ही काय करताय? हा किती मूलभूत प्रश्न आहे दादा. हे आत्ता जे शेवटच्या काही मिनिटात तू जे बोललायस, ह्याच थॉटला धरून आम्ही जंगल एकोशी सुरुवात केली आहे. कारण अशा प्लॅटफॉर्मवरनं असे जे डिस्कनेक्टेड लोक आहेत, ज्यांना कनेक्ट व्हावं असं वाटतंय, ज्यांना योग्य माणसांबरोबर कनेक्ट व्हावं असं वाटतंय, योग्य विचारांबरोबर कनेक्ट व्हावं असं वाटतंय, त्यांना आपल्या सारख्या लोकांमुळे, तुमच्या कामामुळे थोडीशी प्रेरणा मिळावी, काहीतरी निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने काम करायला सुरुवात करावी सगळ्यांनीच. आणि आपण सगळेच जण एकत्र, मला वाटतं आत्ता कोणत्याही देशात जी काही परिस्थिती आहे त्या प्रत्येक देशामध्ये, त्या सगळ्या देशांनी जर कलेक्टिव्हली एकत्र येऊन सगळ्या जगाचा निसर्ग पुन्हा छान पद्धतीने रिवाईव्ह करायचं ठरवलं, तर मला वाटतं ती मॅनकाइंडची सगळ्यात मोठी विक्ट्री असेल. त्या पर्पजसाठी कदाचित देवाने आपल्याला किंवा निसर्गाने आपल्याला तेवढा चांगला मेंदू दिलेला असेल की तुम्ही कधीतरी एकत्र येऊन निसर्ग वाचवलात तर तुमचीच पुढची तुमच्या अनेक पिढ्या तुम्हाला कदाचित आशीर्वाद देणार आहेत. म्हणून आपण पण प्राणीच आहोत शेवटी, अगदी बाकी सगळे निसर्गाचाच भाग, आपण अमान्य करून चालणार. त्यामुळे त्या निसर्गाचा भाग आहोत म्हणून आपली जबाबदारी जास्त आहे. हो, कारण आपल्याला सर्वात इंटेलिजंट प्राणी म्हणून ओळखलं. कारण आपल्याकडे स्मरणशक्ती आहे, आपल्याकडे विचारशक्ती आहे, आपण फोरकास्टही करू शकतो की आता काय घडणार आहे, आपल्याकडे हुशारी आहे. बरोबर. ह्या हुशारीचा, या कल्पनाशक्तीचा, या स्मरणशक्तीचा उपयोग करून आपण सगळ्यांनी निसर्गाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध झालं पाहिजे असं मला वाटतं. येस, डेफिनेटली. दादा, तुझ्याबरोबरच्या गप्पा या अनएंडिंग आहेत. दादा, ह्या थॉटवरती आपण आज तरी थांबूया, पण हे 2 भाग जे तुझ्याबरोबर आम्हाला गप्पा मारता आल्यात आणि तुझं जंगलातला राहण्याचा अनुभव, तू जंगलामध्ये ज्या पद्धतीने एकरूप झालायस तसा आम्हाला सगळ्यांना सुद्धा एकरूप होता यावं अशी रोज प्रार्थना मी करत असतो निसर्गाकडे. तुझ्या बरोबर गप्पा मारताना वेळ कसा निघून जातो खरंच कळत नाही, आणि जंगलातल्या गप्पा इतक्या रंगतात. निसर्गाने तुला इतकं आपलंसं, म्हणजे आपण आत्ता बोललोच, खरं तर आपण निसर्गाचाच भाग आहोत, पण त्या जंगलांनी, त्या प्राण्यांनी, त्या पक्ष्यांनी सुद्धा तुला इतकं आपलंसं केलेलं आहे. त्यामुळे तुझ्या या प्रवासात आम्ही सगळेजण तुला सतत जोडले जावोत आणि खूप असे अनेक
कार्यकर्ते तुझ्या या निसर्ग संवर्धनाच्या कामात मनापासून जोडले जावत अशी इच्छा आहे. आणि जंगल एकोजवरती आज तू आलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मला पण खूप छान वाटलं, आनंद वाटला तुमच्याशी गप्पा मारून. आमच्याकडनं, जंगल एकोजच्या टीमकडनं आणि नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्टकडनं तुझ्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू. ही 2 पुस्तकं आहेत. मिलिंद कुमार सरांचं हे रेप्टाइल्स ऑफ गुजरात आणि हे वाईल्ड लाईफ ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचं वाइल्डरनेस नावाचं पुस्तक आहे. खूप छान, खूप खूप धन्यवाद. खूप छान. आणि द महुआ स्टोअर हे आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत. हो. तर त्यांनी तुझ्यासाठी हा एक शर्ट पाठवलेला आहे. त्यांची फक्त छोटीशी इच्छा आहे की तू ते शर्टचं डिझाईन उघडून प्रेक्षकांना पण दाखवावंस आणि तूही पाहावंस. येस. लाईफ काय म्हणतात त्याला, ट्री ऑफ लाईफ. ट्री ऑफ लाईफ फार सुंदर आहे, खूप छान. संकल्पना पण खूप छान आहे. थँक्यू सो मच दादा. वेलकम. सो मच. धन्यवाद. येस. जंगल एकोज. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोजचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.